सुपर्ब इव्हेंट होता. काय मज्जा आली खरंच, हो ना आकाश? ऍब्सोल्युटली मेमोरेबल इव्हेंट होता. आणि साक्षी तुला माहितीये, बरं झालं आधीचा इव्हेंट कॅन्सल झाला, कारण हा जास्त चांगला होता. एक्झॅक्टली. म्हणजे तो इव्हेंट झाला असता तो असा टिपिकल इव्हेंट झाला असता. हा इव्हेंट म्हणजे एकदम सुपर्ब आणि मेमोरेबल होता. तुमचे सगळे टेन्शन गेले ना? हो, आणि आमची आणि आमच्या प्रोडक्टची खूप अलाइन्ड आणि वेगळी इमेज झाली मार्केट. कॉंग्रॅच्युलेशन्स आकाश. कॉंग्रॅट्स तुला दादा, आणि थँक्यू. थँक्स टू यू. बस बस बस. आजी, हा. मस्त झाला ना इव्हेंट? अरे हो, एकदम मस्त झाला. आणि आपल्याच फॅमिलीमध्ये इतकी हुशार मुलं आहेत की तुमच्या समोर कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्ही लोक सगळे सॉल्व्ह करणार त्याला. आणि मी आता तेजाला तेच सांगितलं होतं. कधी? अगं आत्ताच. आई. नाही, पण आकाश जोक्स अपार्ट, पण माझ्या एवढ्या वर्षांच्या एक्सपिरियन्समध्ये हे असं पहिल्यांदा घडतंय. हो नाही? नाही म्हणजे इव्हेंट्स कॅन्सल होतात, पुढे मागे होतात, पण लास्ट मुमेंटला एवढा चांगला इव्हेंट कधीच होत नाही. म्हणजे मलाही कळत नव्हतं काय करायचं आता. मार्केटमधल्या आपल्या क्रेडिबिलिटीवर शंका आली असती, आपली इमेज डाऊन झाली असती. पण तू लास्ट मिनिटला इतकी चांगली आयडिया घेऊन आलास की पुढे सगळं एकदम स्मूथली झालं. रिअली? आणि होणारच होतं. व्हॉट अ ब्रिलियंट आयडिया आकाश, सुपर्ब. दादा एक मिनिट थांब. दादाला माहित नाहीये का? काय? मी कदाचित सांगायचं विसरलो नाही, पण मी काल फोनवर मेन्शन केलं होतं ना हे. कशाबद्दल बोलताय? अरे दादा, काय झालं, त्या दिवशी आम्ही खरंच वरीड होतो की काय करायचं आणि काय नाही. आम्ही असंच टेन्स्ड बसलो होतो आणि तेवढ्यात शरूचा फोन आला आकाशला. दादा हो, ही माझी आयडिया नव्हती, शर्वरीची होती. शी इज नेक्स्ट लेवल क्रेझी. म्हणजे हो, तिला काल खूप वाईट वाटलं होतं कारण तू तिच्यावर ओरडला नाहीस. डायरेक्ट म्हणाला की तू तिला काम दिलं त्यामुळे तुझी चूक झाली. त्यामुळे ती थोडीशी हर्ट होती. हा, म्हणजे तुझ्यावर चिडली नव्हती ती, पण तिची क्रेडिबिलिटी राहिली नव्हती, त्यामुळे तिला खूप वाईट वाटत होतं. आणि मग तिने मला ही आयडिया दिली आणि मी सगळ्यांशी शेअर केली. हो, आम्हाला सगळ्यांना ती आयडिया खूप आवडली. वी वर इम्प्रेस्ड. आणि म्हणून आकाशने तुला कॉल केला. आणि उत्साहाच्या भरात मी तुला हे सगळं सांगायचं विसरूनच गेलो. ही सगळी तयारी, ही सगळं मॅनेजमेंट, प्रेझेंटेशन शरूनी केलं, ते पण रात्रभर जागून. त्यामुळे ते हे सगळं एवढं स्मूथ पार पडलं. इनफॅक्ट आईंच्या हस्ते लॉन्च होणं ही पण तिचीच आयडिया होती. आजी, तू म्हणतेस ना ते एकदम परफेक्ट आहे. खरंच आपल्या फॅमिलीमध्ये ना सगळी हुशार मुलं आहेत. म्हणजे तशी शरू पण आता आपल्या फॅमिलीचाच भाग आहे ना. नाहीतर सगळेच खानोलकर खूप एम्बॅरेस झाले असते.